जिजू आता बस झालं, ताई बघेल. मुलाला सांभाळण्यासाठी सोहमने त्याची साली पूजाला त्याच्या घरी आणले होते. सोहमची बायको नर्स होती. ती सरकारी दवाखान्यामध्ये नोकरी करायची. मुलगा लहान होता आणि तिला नोकरीवर जावं लागायचं. मुलाला सांभाळण्यासाठी बायकोची बहीण पूजा आली होती. पूजाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. ती BAच्या प्रथम वर्षाला होती. पेपर वगैरे संपले होते आणि सुट्ट्या पण लागल्या होत्या. त्यामुळे पूजा पण बहिणीच्या घरी आली आणि बहिणीच्या मुलाला सांभाळू लागली. सोहम पण दिवसभर घरीच राहत होता. एक दिवस पूजासोबत मस्करी करता करता सोहम तिच्याजवळ आला होता आणि तिला असा काही स्पर्श केला की पूजाने सोहमला मिठीच मारली होती. तिची मिठी आणि तिचा स्पर्श सोहमला बेभान करत होता आणि तो विसरला होता की पूजा त्याची साली आहे. तो तर तिला बायको समजून तिच्यासोबत त्यांच्यामध्ये त्या दिवशी नको ते घडलं होतं. नंतर पूजाने स्वतःला सावरलं आणि ती सोहमला म्हणाली, जिजू आपल्यामध्ये असं घडायला नको होतं. सोहम म्हणाला, अगं काही नाही होत, जे झालं ते झालं. सोहम आणि पूजा यांचं नातं आता वेगळ्याच वळणावर आलं होतं. घरामध्ये दिवसभर दोघेच असायचे आणि त्यांच्यात काय होत असे ते फक्त दोघांनाच माहिती असायचं. आता तर सोहम पूजासोबत एकदम बिंदास राहू लागला. त्याला आता त्याच्या बायकोची पण भीती नव्हती. बायको घरी असताना पण सोहम पूजासोबत किचनमध्येच तिचा हात पकडून तिला जवळ घ्यायचा. खूप वेळ त्यांचं असं काही. नंतर पूजा म्हणाली, जिजू आता बस झालं, ताई बघेल, ताई घरी आहे. सोहमची बायको जेव्हा घरी असायची तेव्हा ती बघत होती की तिचा नवरा आणि तिची बहीण दोघे सोबतच असायचे. काही दिवसानंतर सोहमच्या बायकोला त्यांच्यावर संशय येऊ लागला आणि तिने पूजाला तिच्या घरी पाठवले होते. नंतर तिच्या नवऱ्याला सांगितले, तुम्हीच सांभाळत जा मुलाला. सोहमच्या पण लक्षात आलं होतं की त्याच्या बायकोला नक्की त्यांच्यावर संशय आला आहे. त्यामुळेच तिने पूजाला घरी पाठवले असेल. सोहम आता घरी एकटाच होता आणि तो त्याच्या मुलाला सांभाळत होता.